नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊया. लाल किल्ल्यावरनं मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन. महिला आरक्षण विधेयकावर राजकारण झाल्याचीही खंत व्यक्त. नारी शक्ती विधेयक 2023लाच मंजूर झालंय, मात्र बिलाची अंमलबजावणी अद्याप का केली नाही, संजय राऊतांचा सवाल. तर विधेयक एकमतानं पारित झाल्याचा सुप्रिया सुळेंचाही दुजोरा. मी केलेल्या कॉक्रोच या टिप्पणीचा दुरुपयोग करण्यात आला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. जे बोललो नाही ते माझं वक्तव्य सांगत तरुणांना भ्रमित केलं गेलं, सूर्यकांत यांचं वक्तव्य. अभिजित दिपकेंची आजपासून स्कूल ठीक करो मोहीम. हिंगोलीच्या संतूक पिंपरीतील स्वतःच्या शाळेतनं अभियानाला सुरुवात. तुटक्या खिडक्या शिंदेंच्या बॅनरनं झाकल्या. दिपकेंनी शाळेतील वास्तव दाखवलं. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण. पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, फडणवीसांचे संकल्प. तर ठाण्यामध्ये शिंदे आणि बीडमध्ये सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर जरांगेंची प्रकृती बिघडली. टायफॉइड लक्षणं असल्याची डॉक्टरांची माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात जरांगेंवरती उपचार.